देखील त्यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही सुद्धा येऊन सर्व इथे स्नानापन्न व्हायचंय. आणि निखिल ठाकूर यांचं खूप खूप आभार. 5,000 रुपयाची देणगी जे मंडळाच्यासाठी दिली, अग्रिकोली प्रीमियर लीग साठी जे काही देणगी दिली त्यासाठी फार फार आभार. धन्यवाद सर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एका बाजूने आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज आहे डावखुरी हाताचा फलंदाज बाया. या स्पर्धेतील जबरदस्त फलंदाज बाया आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय या स्पर्धेतील एक जबरदस्त गोलंदाज तनय. तनय आणि बाया असा कॉम्बिनेशन कोण कोणावरती पडणार भारी, कारण सामना आहे लय भारी. अग्रिकोली प्रीमियर लीग 2022 मधील फायनलचा सामना. गोलंदाज सज्ज, आपल्या षटकातील पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला, झेल आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस चुकला गेलाय. झेल यावेळेस सुटला गेलाय. फलंदाज भाया याला इथे जीवनदान. धाव फलकाला एका धावेने सुरुवात होते. तनय गोलंदाजी मार्गवर जबरदस्त गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला लाभली नाहीये. एका षटकारासाठी पारितोषिक लागला गेले आहे शशिकांत साहेब यांच्याकडनं 200 रुपये आणि लागोपाठ 2 षटकार तर 500 रुपये. यावेळेसचा पहिला षटकार 200 रुपयाचा मानकरी भावेश भोयर ऑन फायर. धन्यवाद डीजे. धाव फलक आता मात्र वेगाने वाढलाय, 7 वरती जाऊन पोहोचलाय. 7 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. भावेश ऑन फायर, लागोपाठ 2 षटकारासाठी 500 रुपये. यावेळेचा चेंडू, यस, डाट अपील, पंचांचा हात आकाशामध्ये आणि फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन मध्ये. धन्यवाद डीजे. यावेळेस आणखीन एक फलंदाज धावखुऱ्या त्याच्या मैदानामध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतोय यश याला. फलंदाज भावेशाची खेळी ते समाप्त झाली. वैयक्तिक 6 धावा केल्या आपल्या संघासाठी, 2 चेंडू खेळला. गोलंदाज तनय आता मात्र वर्चस्व दाखवत असताना, कारण पहिले आपण जर पाहिला तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. एक तेरी तो दुसरी मेरी असं दाखवत असताना समीकरण जर आपण पाहिला ना तर धाव फलक आपण पाहतोय 7 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस चेंडू जबरदस्त समोरच्या रेषेमध्ये खेळलाय. चेंडूला फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांचा इशारा, येस, फलंदाज बाद. आणखीन एक हादरा लागला जातोय तो म्हणजेच शशिकांत मेगा स्पोर्ट संघाला. धन्यवाद डीजे. धाव फलक जर आपण पाहिला तर यावेळेस धाव फलक पोहोचलाय 8 वरती. उर्वरित 2 चेंडू शिल्लक या षटकातील. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धाव फलक आपण पाहतोय 8 वरती जाऊन पोहोचलाय. 8 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. 2 षटकांचा सामना, फायनलचा सामना आपण पाहतोय या स्पर्धेतील. पुढचा चेंडू, गोलंदाज तनय, सामोरे जाईल भाया. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 8. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. फलंदाज भाया, महत्वाचा फलंदाज अजूनही आपण पाहतोय खेळपट्टीवरती. यावेळेस ऑन साइडला केलाय स्ट्रोक, परंतु जातोय एका धावेसाठी, जिथे फक्त घोषित क्षेत्रामध्ये धाव मिळेल फक्त एकच. एका धावेने धाव फलक पुढे सरकलाय, तो म्हणजेच 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
9 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. गोलंदाज तनय पुन्हा एकदा सज्ज असेल, सामोरे जाईल भाया. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तनयाच्या गोलंदाजीमधील. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 9. सामोरे जाईल यावेळेस भाया. कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल यावेळेस. चेंडू मोठा फटका खेळायचा होता, हा ना के इशारे आपण जर पाहिलं तर, परंतु एक धाव इथे सहजरित्या धावून पूर्ण केली. एका धावेने धाव फलक दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 10. 10 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला होता उत्तुंग षटकार, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक केला गोलंदाज तनय्याने. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. कृपया ती ऑफसाइडची जी बाईक आहे ना, लाईट बंद करा. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर कुणाल. सामोरे जाईल भाया. भाया आणि कुणाल. कुणाल विरुद्ध भाया फलंदाजीसाठी सज्ज आपण पाहतोय. 10 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. या 6 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. या 6 चेंडू मध्ये जर 10 ते 12 धावा आल्या ना, तर फायनल मध्ये जबरदस्त सामना पाहायला भेटेल. जबरदस्त कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटेल. कारण की एका बाजूने जर पाहिलं तर कुणाल सारखा एक फलंदाज आहे आणि समोरच्या टीम मध्ये जर पाहिला तर संदीप भोईर सारखा एक गोलंदाज आहे. या 6 चेंडू मध्ये 10 ते 12 धावा येणं अपेक्षित असेल आणि त्या धावा भाया याच्या बॅट मधून येतील काय? आतापर्यंत 10 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. यावेळेस 6 चेंडू जबरदस्त अचूक टप्प्यावरती गोलंदाजी यावेळेस होत असताना कुणाल आपल्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने करतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. धाव फलक आता मात्र थांबलेला, तो म्हणजेच 10 या आकड्यावरती. 10 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. धाव फलक थांबला जातोय. उर्वरित 5 चेंडू शिल्लक. शेवटचे 5 चेंडू या डावातील शिल्लक. गोलंदाज कुणाल पुन्हा येतोय सज्ज. यावेळेस भाया. आता मात्र चेंडू हवेमध्ये. स्वतः एसटी रक्षक जबरदस्त झेल टिपत असताना आपण पाहतोय. फलंदाज बाद. तर धन्यवाद डीजे. हा महत्वाचा फलंदाजी ते बाद होते. भाया याच्यावरती जबाबदारी होती. 10 ते 12 धावा येणं अपेक्षित होती या षटकामध्ये, परंतु तोही ते बाद होते. आता मात्र नवीन फलंदाज अक्षय यावेळेस मैदानामध्ये जात असताना एका बाजूने जर पाहिलं तर फलंदाज गणेश. इस्तिरक्षक आपण पाहतोय यावेळेस अक्षय. गोलंदाजी मार्गवर कुणाल सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गवरती. षटकाची सुरुवात तर इथे जबरदस्त झाली आहे. 2 चेंडू फेकलेत, एकही धाव न खर्च करता फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरलाय. शॉर्ट पिच यावेळेस होतोय बीट. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. धाव फलक अजूनही थांबलेला, तो म्हणजेच 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज कुणाल चमत्कारी गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी करत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये यावेळेस बॉल ऑन साइडला केलून काढलाय. क्षेत्ररक्षक हर्षद तिथे आहे. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतोय, परंतु सहजरित्या आता मात्र बॅकअप नाहीये. बॅकअप नाही आणि आता मात्र धावा इथे चोरल्या जातील. चौथ्या धावेचा यावेळेस चौथी धाव धावून पूर्ण. 5व्या धावेचा प्रयत्न होतोय. सहजरित्या 5 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. इथे तर चौकार गेला असताना तरी सुद्धा काही फरक पडला नसता, परंतु 5 धावा गेलेत. 1 धाव एक्स्ट्रा धावून पूर्ण केलेत. 5 धावा इथे धावून पूर्ण केले. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. गणेश मनेरा आणि अक्षय पाटील.
धावफलकावरती धावा लागल्या जातात 15. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका आला ना तर इथून मॅच बनवू शकतोय शशिकांत मेगा स्पोर्ट्स संघ, कारण त्यांची गोलंदाजी, अभेद्य गोलंदाजीचा मारा त्यांच्यामध्ये आहे. 20+ धावफलक जर गेला तर काहीही घडू शकतो. अक्षय समोरच्या रेषेमध्ये चेंडूला केलाय क्षेत्ररक्षण जबरदस्त यावेळेस झालाय. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर, चेंडू येईपर्यंत 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. 17 धावा लागल्या जातात धावफलकावरती. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु या 2 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करतोय गोलंदाज कुणाल. शेवटचा चेंडू, धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. एखादा मोठा फटका जर आला तर धावफलक वेगाने उचली घेईल फलंदाज अक्षय. यावेळेचा चेंडू समोरच्या रेषेत करण तिथे आहे, परंतु जबरदस्त बॅकअप आपण पाहतोय. सुजल जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, जबरदस्त बॅकअप. आपल्या संघासाठी जवळपास 2 धावा इथे रोखण्यामध्ये यशस्वी ठरला. धावफलक जर आपण पाहिला तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि 20 धावांचा आव्हान इथे रचला गेलाय. 2 षटकांचा सामना आणि 20 धावांची आवश्यकता. चला लगेच मॅच ऑन करायची. आपण पाहतायत आगरी कोळी प्रीमियर लीग 2022 मधला हा अंतिम सामना. प्रथम फलंदाजी करताना शशिकांत मेगा स्पोर्ट्स या टीमने बनवलेले आहेत 19 धावा आणि 20 धावा पूर्ण कराव्या लागतील 12 बॉल्स मध्ये सर्व्हिस स्टेशन ग्रुपला. आगरी कोळी मान, आगरी कोळी सन्मान हे जपण्यासाठी, आगरी कोळी बाणा या परिसरामध्ये पसरवण्यासाठी या स्पर्धेचे नियोजन केले गेलेलं आहे आणि खूप चांगला उदंड प्रतिसाद या स्पर्धेला सर्व आमच्या वाघबीळपासून गायमुखपर्यंत जे सर्व क्रीडा रसिक आहेत त्यांच्या वतीने आम्हाला हा रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि अजूनच अभिमानाची गोष्ट म्हणजे कुमार लवेश रोशन मुकादम या आगरी बांधवाची भारताच्या हँडबॉल टीममध्ये निवड करण्यात आली आहे. वाघबीळ गावातील कुमार लवेश रोशन मुकादम याची भारताच्या हँडबॉल अंडर-17 टीममध्ये निवड झाली असून तो इराण येथे होणाऱ्या दुसऱ्या आशियाई यूथ हँडबॉल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेला आहे. हा 7 अभिमान आगरी कोळी भूमिपुत्राचा असतोय, कारण जेणेकरून तो क्रिकेट व्यतिरिक्त दुसऱ्या खेळाला देखील प्राधान्य देतो. या ठिकाणी तानाजी पाटील यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. गणेश मणेरे यांच्यासाठी बामाची डब्बी आणि 500 रुपयाचं बक्षीस आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे तानाजी पाटील यांच्याकडून. त्यांचे कॅप्टन आहेत वाघबेळचे तानाजी पाटील यांच्या वतीने गणेश मणेरा यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. चला मॅच ऑन करा. आता एक ट्विस्ट असणार आहे, कारण 20 धावा पूर्ण कराव्याच लागतील हा प्रमुख नियम असणार आहे आणि त्या प्रमुख नियमाच्या अंतर्गत पाहूया 20 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत का. आणि हे 2 संघ अंतिम संघ आहेत. सर्व आमच्या लाडक्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. सर्व आमच्या ओनरचं खरंच आभार मी व्यक्त करतो ज्यांनी मोलाचं सहकार्य या आगरी कोळी प्रीमियर लीगला दिले. चला प्लीज मॅच ऑन करा, प्लीज मॅच ऑन करा. मेगा शशिकांत 11 या संघाला नम्रतेची विनंती. सर्व आमचे संघमालक ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, यावेळी 10 संघमालक होते. आपण अपेक्षा ठेवूया पुढच्या वर्षी 16 येतील आणि आपण अजूनही कुठेतरी परिसर वाढवणार आहोत. तानाजी पाटील यांनी आताच इंटरफिक्स केलेले आहे. तर RP रॉयल्स कडून सन्माननीय प्रज्ञेश ठाकूर, रोहन ठाकूर, आगरी एव्हेंजर्स अभिषेक मुकादम, अक्षय मुकादम. पहिला बॉल वाईड यॉर्कर, चांगला ऑप्शन या ठिकाणी गोलंदाजांनी यूज केला गेला आहे. पुढ्यात ठेवण्यात आला होता पण बॉलचा पेस खूप जास्त जनरेट केला होता, त्याचमुळे ड्राईव्ह करण्याचा प्रयास त्या ठिकाणी फसलेला आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला रमाकांत पाहायला मिळतं. पहिला बॉल डॉट. त्यानंतर भावे 11चे दैवत पाटील, शशिकांत मेगा 11चे मेघनाथ गोंधळे आणि रत्नाकर मडवी, ज्ञानेश्वर स्पोर्ट्सचे विशाल पाटील, एकविरा वॉरियरचे विश्वास मुकादम, प्रफुल्ल वैती, रमा आई 11चे दिशेश पाटील. पुढचा बॉल स्ट्रोक हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचतोय पण मात्र कॅच कंप्लीट करता येत नाही. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांची वाढ, धावसंख्या सुरू होते. 2 धावांवर धावफलक थांबतोय. त्यानंतर रमा आई 11चे जितेशजी पाटील, SS ग्रुपचे म्हणजेच सर्व्हिस स्टेशन ग्रुपचे प्रदीपजी पाटील, संदीपजी भोईर, H भोईर अँड सनचे तेजस भोईर आणि शिवशाही प्रतिष्ठानचे हर्षद भोईर या सर्व संघमालकांनी जो विश्वास दर्शवलाय त्याबद्दल सर्व संघमालकांचा आम्ही ऋणी राहू. धन्यवाद. पुढचा बॉल
हवेत आहे. मिस टाइम. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून पुढे येतोय, कॅच कलेक्ट करण्यासाठी बॉल खाली येतोय आणि चांगला कॅच टिपतो आणि अशा पद्धतीने पहिला फलंदाज बाद होतोय. रमाकांत बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. रमाकांत यांच्या खेळीचा अंत होते. धावसंख्या 2 आहे. 9 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 18 धावा पूर्ण कराव्या लागतील. प्रत्येक बॉल मागे 2 धावा गोळा करायच्या आहेत आणि त्याहून जर समीकरण सोपं करायचं असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. तर पाहूया ते प्रत्युत्तर त्याला पाहायला मिळतील का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल मुकादम तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल करण पाटील. बॉलिंग ट्रॅकवर संदीप भोईर यांनी प्रभावित केलंय, कारण उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीत जाऊन ते बसलेत. नेहमीच इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी मोलाची कामगिरी त्यांची प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि तितकेच चांगले विकेटेकर गोलंदाज पूर्ण आग्रिकोई प्रीमियर लीगमध्ये संदीप भोईर ठरलेले आहेत. तर पाहूया या अंतिम सामन्यामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून तसाच खेळ आतापर्यंत झालाय, यानंतर देखील तसाच खेळ होतोय का. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ज्या पहिल्या षटकातले पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता, पुढे ठेवण्यात आला होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न तर फसतोय. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. तिसऱ्या धावासाठी पळतील का, तर नाही. 2च धावा पूर्ण करता येते. धावसंख्या 2 पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 8 बॉल 16 धावांची गरज. अजूनही सामन्यामध्ये जिवंतपणा आहे. एक मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा सर्व्हिस स्टेशन ग्रुपला या सामन्यामध्ये परत घेऊन येईल आणि ती काळाची गरज होऊन बसली आहे. पुढचा बॉल संदीप भोईरचा. क्रॉस बॅटेड कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, त्याला बीट करून बॉल मागे जातो. अक्षय चुकतोय त्या ठिकाणी. बॅकअप प्लॅन रेडी होता. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. मेघनाथ गोंधळे यष्टरक्षकाच्या भूमिकेत. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 6 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 7 बॉलमध्ये 14 धावांची गरज. हा पुढचा बॉल दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा असेल, कारण या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल मोठा स्ट्रोक खेचण्याचा, जेणेकरून धावगती जी पाहिजे ती धावगती कमी होईल आणि त्यानंतर तो प्रेशर जो वाढत चाललेला आहे तो प्रेशर कमी होईल आणि तसा मोठा स्ट्रोक या ठिकाणी सर्व्हिस स्टेशन ग्रुपला खेचावा लागेल. आणि तो फलंदाज या ठिकाणी करण येतो आणि करणच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक येईल का पुढच्या बॉलवर. चांगला बॉल स्वीप केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सर्व्हिस स्टेशन ग्रुपची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 8 धावा आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्समध्ये 12 धावांची गरज. सन्माननीय विकीजी मुकादम जे KN कलेक्शनचे मालक आहेत त्यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरसाठी 3 क्षेत्ररक्षकासाठी 3 टी-शर्ट्स आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि त्या आम्ही वितरित करणार आहोत बक्षीस समारंभाच्या वेळी. चला जवळ येऊ नका, नवीन बॉलर पाठवून द्या. TCP लाईव्हचे थेट प्रक्षेपण आहे जे आम्हाला उपलब्ध करून दिले सुशांतजी मुकादम आणि संदेशजी भोईर आणि पाण्याची व्यवस्था अभयजी मुकादम यांनी सांभाळलेली आहे. जेवणासाठी आर्थिक मदत आम्हाला शिवशाही प्रतिष्ठान, प्रफुल्लजी वैतीश, विश्वासजी मुकादम, मेघनाजी गोंधळे आणि तानाजी पाटील यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी आम्हाला सन्माननीय अभिषेकजी मुकादम आणि अक्षयजी मुकादम यांनी उपलब्ध करून दिले आहे. सन्मान चिन्ह आम्हाला नवराजी तुरे यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. सामनावीरच्या ट्रॉफीज आम्हाला सुनीलजी भोईर यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आम्हाला निळकंठ भोईर यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. 6 बॉल 12ची गरज आहे. मालिकावरसाठी ट्रॉफी आम्हाला नयनजी पाटील यांनी उपलब्ध करून दिली आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आम्हाला सुशील भोईर यांनी उपलब्ध करून दिली. 6 बॉल 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. जर शशिकांत मेगा स्पोर्ट्स संघ जिंकला तर शशिकांत मडवी, रत्नाकर मडवी यांच्याकडून एकविराची ट्रिप या ठिकाणी अनाऊन्स केली जाते. 6 बॉल 12ची गरज आहे. पाहूया मेगा शशिकांत 11 संघ जिंकतोय का. नरेंद्र पाटील आणि रणजित पाटील यांनी देखील चिकनची व्यवस्था म्हणजेच जेवणासाठी सहकार्य केलं. यावेळी ड्राईव्ह केलं जातं बॉलला. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक 2 आहेत, त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी पुढे येत आहेत. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये गफलत होते. 3 धावांसाठी पळतील का, तर नाही, फक्त 2च धावांवर थांबत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. 5 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. तर या ठिकाणी तानाजी पाटील यांनी अनाउन्समेंट केले पुढची जी आग्रिकोई प्रीमियर लीग येईल त्या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सगळ्यांसाठी शूज 4 शूज मालिकावीसाठी शूज या ठिकाणी तानाजी पाटील यांनी अनाउन्स केले. धन्यवाद तानाजी पाटील फॉर ॲप्रिसिएशन. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये. बॉल जाईल वाईड स्वेलेक रिजनमध्ये. त्या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी मेघनाथ गोंधळे मिस करतात बॉल. 2 धावा मिळतील. या गोष्टी मात्र खूप महत्वाच्या आहेत.
एक एक धाव दोन्ही संघासाठी महत्वाची असणार आहे, कारण हे द्वंद्व आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलंय. आता जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किंमत केली तर त्याची किंमत तुमच्या संघाला मोजावी लागणार आहे. 3 गरज आहे ती म्हणजेच 8 धावांची. बॉल शिल्लक असतील 4 बॉल 8 कंपल्सरी चेस. 3 धावा आहेत का? 3 धावा असतील या, कारण बॉल काळ्या पडद्याच्या आतमध्ये गेला होता, त्याचमुळे पंचांनी डिस्कशन केलंय. यावेळी 3 धावा आम्ही ऍड करणार आहोत. आता 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावांची गरज असणार आहे. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाते. जर प्रयत्न करत राहा मित्रांनो, तुमचा प्रयत्न यशस्वी झाला तर तुमचा संघ खुश होईल, तुमचा प्रयत्न असफल झाला तर प्रतिस्पर्धी संघ खुश होईल. तुम्ही ठरवायचंय, तुम्हाला खुश व्हायचंय की तुमच्या प्रतिस्पर्धी संघाला खुश करायचं आहे. लेट्स यावेळेस कुठला संघ आपल्या या प्रयत्नांमध्ये तडजोड करतोय, कुठला संघ प्रयत्नांची गाथा या ठिकाणी लिहितोय. 4 बॉल्समध्ये 7ची गरज असताना आग्रिकोई प्रीमियर लीगची ही फायनल मात्र प्रत्येक वर्षभर या वर्षभरामध्ये लक्षात राहणार आहे की कुठला संघ विजेता ठरणार आहे. तो संघ असेल सर्व्हिस स्टेशन की तो संघ असेल शशिकांत मेगा स्पोर्ट्स. 4 बॉल 7ची गरज. बॉलर तयार भावेश. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नरला एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. करण काय वेगाने पळतो, त्या ठिकाणी पंचांची नकारात्मक मान हलते, म्हणजे या 2 धावा देखील पूर्ण केल्या जाते. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावर. अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे की हा सामना कुठला संघ जिंकणार आहे, हा सामना कुठला संघ हरणार आहे, कारण 5 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना जाईल यात तेळ मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ मात्र तितक्याच समान ताकदीचे आहेत. दोन्ही संघ या 2 दिवसांपासून या मैदानावर खेळलेले आहेत. दोन्ही संघाला या आउटफील्डचा अंदाज आहे, दोन्ही संघाला या खेळपट्टीचा अंदाज आहे, दोन्ही संघाला या वातावरणाचा अंदाज आहे. पाहूया या कुठल्या संघाचा अंदाज त्यांना विजय मिळवून देतोय. 3 बॉलमध्ये आता 5 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय कुणाल मुकादम, कॅप्टन ऑफ गॅस. चला लगेच मॅच ऑन ठेवा. 3 बॉल 5, 3 बॉल 5. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. भावेश टू कुणाल मुकादम. मिस करतोय बॉल, मिस करतोय. यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी चूक करतोय. मेघनाथ गोंधळे यांच्याकडून ही अपेक्षा नाहीये, पण त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. 22ची एकदावीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वर. 2 बॉलमध्ये 4ची गरज आहे. 2 बॉल 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजूनही समर्थक मात्र संभ्रमात आहे की कुठला संघ जिंकणार आहे, कारण दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. चिंचेच्या झाडाखाली आपण पाहिले तर सर्व्हिस स्टेशन ग्रुपचे सर्व समर्थक तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डावीकडे पाहिलं तर तुम्हाला मेगा शशिकांत स्पोर्ट्सचे समर्थक पाहायला मिळतील. दोन्ही समर्थक मात्र या ठिकाणी जल्लोष करण्याच्या तयारीत आहेत, पण अजूनही चित्र स्पष्ट नाही की कुठला संघ जिंकतो. त्याचवेळे अजूनही ते या स्पर्धेकडे आत्मीयतेने पाहत आहेत, या स्पर्धेकडे आनंदाने पाहतात, कारण कोणीही जिंको आगरी कोळी बांधव जिंकणार आहे हे विसरून चालणार नाही. तुम्हाला मात्र क्रिकेटने एकत्र घेऊन आलेलं आहे, पण क्रिकेटच्या माध्यमातून जवळ येताना मात्र कामधंद्याला वेग देखील आला पाहिजे. जे अडणारी कामं आहेत ते अडणारी कामं पूर्ण झाली पाहिजेत. पुढचा बॉल ऑन साइडला पुल करायचा होता, मिस टाइम आहे. क्षेत्र त्या ठिकाणी पोहोचतोय. बॉबी कॅच कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद. एका बॉल मध्ये आता 4ची गरज. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा, हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. थँक्यू. 1 बॉल 4ची गरज. ज्या क्षणाची आपण कालपासून आजपर्यंत वाट पाहत होतो तो क्षण या ठिकाणी आलेला आहे, आणि या बॉल नंतर ते चित्र स्पष्ट होईल की महाअंतिम विजेता आगरी कोळी प्रीमियर लीग सीझन 1 2022चा तो विजेता कोण ठरेल ते चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. एका बॉलमध्ये 4 धावांची गरज. तो संघ आहे शशिकांत मेगा स्पोर्ट की तो संघ आहे सर्व्हिस स्टेशन, आणि बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. टाळ्या वाजवतोय. एका बॉलमध्ये 4ची गरज आहे. दोन्ही संघ आपलेच आहेत, आणि पाहूया कोण जिंकेल हा सामना. 1 बॉल 4. मोठा काय कुणाल मुकादम, त्या ठिकाणी संदीप भैर आहे. कॅच कंप्लीट. शशिकांत मेगा स्पोर्ट विजय होतोय. या सुदर्शन दादाची बैल जोडी, या सुदर्शन दादाची बैल जोडी यांच्या बैलाला तोडत नाही. टायगर ठाण्यात प्रियमदास, त्यांच्या बैलाला तोडत नाही. टायगर ठाण्यात प्रियमदास. बैल जोडी, या पर्यटनाची बैल जोडी यांच्या बैलाला तोडत
थँक्यू या रामच्या मैदानी चला या सगळ्या जवळ या. मी सर्व संगमलाकाला विनंती